तुमच्या सगळ्यांच्या हृदयात असणाऱ्या परमेश्वराला माझा नमस्कार. तुमच्या गुरूंना माझा नमस्कार. तुमच्यासारखे महान आत्मे निर्माण करणाऱ्या तुमच्या आईवडिलांना माझा नमस्कार. एक गाणं काल डोळ्यासमोर आलं. तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे बघा ते. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. गंगा जी का तट हो, जमुना जी का वंशी वट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, तब प्राण तन से निकले. हे जेव्हा भजन ऐकलं तेव्हा मनात एक विचार उमटून गेला की हे भजन म्हणजे आपल्याला पुढचा रस्ता चालण्यासाठी शिकवलेलं एक पाऊल आहे. कसं जायचंय आपल्याला पुढे. पुढे पाऊल टाकताना काय काय बरोबर घ्यायचं आहे, कसं असलं पाहिजे. होठों पे एक हसी हो, तब प्राण तन से निकले. मृत्यूच्या वेळा आपण पूर्ण मागे फिरत असतो की नाही, मला जायचंच नाहीये. जाणार तर असतो पण द्वंद्व मनात सुरू असतं. मी जाईन नाही, मला नाही जायचं, नाही जायचं. शरीर एका बाजूला ओढतंय आणि इथे तर सांगतात आहे की चेहऱ्यावर स्माइल पाहिजे. खूप सुंदर हे गाणं आहे. मृत्यूवर विचार करताना तयारी केली पाहिजे आणि तयारी करत असताना पूर्ण आयुष्य त्याच्या तयारीसाठी लागून जातं बघा. एका दिवसात ही तयारी होत नाही. मनाला ती सवय लावावी लागते. मनाला सवय नसेल तर जन्मभर आपण जे केलं तेच आपल्याला आठवतं. मग त्यावेळा पीतांबरी कसी हो हे आठवतच नाही. तो श्याम डोळ्यासमोर येतच नाही. एक गोष्ट आहे. एक म्हातारा होता, मृत्यूच्या शय्येवर पडला होता आणि आजूबाजूला त्याचे सगळे नातलग उभे होते की कुठेतरी आता हा सांगेल की मी कुठेतरी धन पेरून ठेवलं कुठे ठेवलंय, काय ठेवलंय. बोलता येत नव्हतं. कोपऱ्याकडे एक हात दाखवून काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. राजवैद्यांना बोलावल्या गेलं. मोठात मोठा वैद्य त्याला उगाळून औषध दिल्या गेलं. थोडस बोलण्याचं सामर्थ्य आलं तर तो म्हणाला की वासरू झाडू खातोय. त्याचे लक्ष बघा कुठे होतं. मृत्यूच्या वेळी पण आपल्याला काय आठवेल, हे आपल्याला आयुष्यभर जे केलं तेच आठवतं. मग हा मृत्यू येण्याच्या आधी आपल्याला संकेत देतो का? एकदम तर मृत्यू येत नाही. तर जवळजवळ 6 महिने आधीपासून मृत्यू आपल्याला संकेत देत असतो की मी येणार आहे, मी येणार आहे. आपल्या बाह्य मनाला माहीत नसतं पण आपला अंतर्मन हे जाणत असतं की 6 महिन्यानंतर कुठल्याही अवस्थेत आपल्याला जायचंय. आपल्याला आयुष्यात 3 चान्सेस मिळतात मृत्यूचे. 3 वेळ असे असतात की ज्या वेळेला आपला मृत्यू योग लिहिलेला असतो. 3 वेळ. पहिलं द्वार, दुसरं द्वार आणि तिसरं द्वार प्रत्येकाच्या आयुष्यात येऊन जातं.
एक जर म्हटलं आपण 40-45 वर्षापर्यंत, तर असा आजार होतो की ज्या वेळा आपण मरता मरता वाचतो, त्यावेळा आपलं अंतर्मन सांगतं की नाही, माझं काम राहिलेलं आहे, हे काम व्हायचंय, आता नाही जात मी. किंवा काही काही वेळेला असं होतं की आपला आत्मा ठरवतो की मी ज्या रस्त्याने जाणार आहे, जायचं मला होतं, तो रस्ता मी निवडलाच नाही, मी दुसराच रस्ता घेतला, तर मी आता जातो आणि पुन्हा मी दुसऱ्या शरीरात येतो. आपल्या कोविडच्या वेळा एक मोठा पोर्टल उघडला गेला होता आणि त्या पोर्टलमुळे काय झालं, हजारो लोक निघून गेले. ज्यांनी ज्यांना वाटलं की आता हे पोर्टल उघडलं आहे आणि आपण रस्ता चुकलेलो आहोत, किंवा दुसरा जन्म घ्यायसाठी उत्सुक असलेले लोक निघून गेले. मृत्यू 3 वेळा येऊ शकतो. 3 त्याचे दरवाजे असतात. पहिला 45च्या आत, त्याच्यानंतर 55 ते 60च्या दरम्यान दुसरं पोर्टल तिथे उघडतं आपलं. त्यावेळेला आत्म्याजवळ चॉईस असतो की त्यांनी जावं की न जावं. ज्या वेळा आत्मा ठरवतो, आत्म्याबरोबर आपले सोल गाईड असतात, ते सोल गाईड ठरवतात की तुम्हाला गेलं पाहिजे की नाही. मला हे काम राहिलं आहे, हे काम राहिलं आहे. आपण जे काम घेऊन आलेलो असतो, जे शिकायला आलेलो असतो, ते ठरवल्या जातं. त्याच्यात मी किती सक्सेस मिळवला आणि किती माझं उरलेलं आहे, आणि तसं डिसिजन घेतल्या जातं. आणि शेवटच्या वेळेला तर तुम्हाला जावंच लागतं, तिथे चॉईस नसतो. असं 3 वेळा होतं. 6 महिने आधीपासून तुम्हाला संकेत मिळायला लागतात. तुमच्या ज्या कर्मेंद्रिय आहेत त्या संबंधी संकेत व्हायला लागतात. काही काही जणांचा घसा धरतो, घसा बसून जातो, त्यांना बोलता येणं शक्य होत नाही. काही दिवस ही अवस्था टिकते आणि मग आपोआप पुन्हा घसा ठीक होतो. तसंच डोळ्यांसंबंधी होतं. सूर्याचा प्रकाश किंवा चंद्र त्यांना दिसत नाही काही दिवस. डोळ्यावर एक अंधारी आल्यासारखी होते आणि काही दिवसानंतर उपचार करा नका करू आपोआप दिसायला लागतं. कानासंबंधी पण तसंच आहे. कानानी पण ऐकू येत नाही काही वेळ, काही दिवस, आणि आपोआप ऐकू येतं. ज्या वेळा आपले लहान लहान गोष्टी पूर्ण व्हायच्या असतात किंवा मन अडकलं असतं, त्यावेळा आता तुझं आवर असा संकेत यायला लागतो. आता आवर्त घे, तुला जायचंय आता. मन तुम्हाला सांगत असतं की आता याच्यातून मन काढ, त्याच्यातून मन काढ. आणि त्यावेळा अशी व्यक्ती गोष्ट सांगायला लागते की मी जर गेली ना, तर माझी ही वस्तू आहे, ही अमक्याला देऊन टाक. आपोआप बोलते. तिच्या मनाला कुठेतरी रुखरुख असते की पुढच्या 6 महिन्यात माझा प्रवास संपणार आहे. आधीपासून सांगितलं जातं की मी मृत्यू झाला. माझ्या आजीचंच उदाहरण आहे. माझ्या आजीने सांगितलं होतं की मी मेल्यानंतर माझा जो शालू आहे, तो शालू मला नेसवून शेवटच्या यात्रेला पाठवा. असे संकेत दिल्या जातात. मी गेली तर असं करशील, मी गेली तर तसं करशील, हा तो आत्मा बोलतो. त्यावेळेला त्याची तब्येत खूप छान असते, असं कुठलंही लक्षण नसतं की तो आता जाईल.
पण जाताना आपल्याला 90% लोकांना भीती वाटत असते. का? तर तो जिथे जाणार आहे तो प्रदेश आपल्याला अननोन असतो, माहित नसतो. आपण कुठे जाणार आहे, कसं जाणार आहे, सहज सोपं होणार आहे का, हा विचार जेव्हा येतो तेव्हा तो विचार दाबल्या जातो. त्या विचारासंबंधी बोलल्याच जात नाही. तो विचार मनातून ढकलला जातो. 90% लोक हे मृत्यूला घाबरतात. अशा वेळेला त्यांचे पूर्वज त्यांना दिसायला लागतात. त्यांना त्यांची आई दिसते, वडील दिसतात, आजोबा आजी दिसतात, बोलावतात, त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, स्वप्नात येतात, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळा समजावं की आपल्याला 6 महिन्यात जायचंय. ज्या वेळेला असे नातलग गेलेले पूर्वज दिसायला लागतात त्यावेळेला समजावं की आपलं काही दिवसातच आपल्याला ती वैतरणा नदी आहे ती पार करून जायचं आहे. आपण खूप घाबरलेलो असतो, पण त्याही अवस्थेत आपले गुरु आपल्याला साथ देतात, आपल्याला शांत करतात आणि हा पुढचा रस्ता सोपा आहे असा धीर देतात. पण जायच्या वेळा आपण त्यांचंही ऐकत नाही, पण मन पूर्ण मागे ओढत असतो, म्हणून आपल्याला त्रास होतो. जो पेशंट जातो ना त्याच्या कधीही पायाजवळ उभं राहू नये. जाणाऱ्या व्यक्तीच्या दोन्ही बाजूला उभं राहावं, त्याला संकेत द्यावे, पण त्याच्या पायाजवळ उभं राहू नये. कारण त्याचा खालच्या 2 चक्रातून जर निघाला प्राण तर त्याला सरळ रस्ता मिळावा, म्हणून त्याला त्याच्या पायाजवळ उभं राहू नये, त्याच्या दोन्ही बाजूला उभं राहावं. जाणाऱ्या पेशंटला आपण त्याच्या बाजूला उभं राहून मनाने जर संवाद साधला, त्याला धीर दिला, तर त्याला तो धीर मिळतो, त्याला ते कळतं. मनातल्या मनात आपण त्याला धीर द्यावा. तुझं कार्य इथलं संपलं आहे, संपत आलेलं आहे, तू जा, तू आनंदाने जा, तू प्रकाशाच्या मार्गावर जा, असा संकेत आपण देऊ शकतो दोन्ही बाजूला उभं राहून. मृत्यूनंतर बघा दोन्ही अंगठे बांधले जातात पायाचे. का बांधतात हे? तर खालच्या 2 चक्रामधून जेव्हा जीव जातो तर ते चक्र बंद करणं याच्यासाठी 2 अंगठे बांधले जातात, दोन्ही जवळ घेतल्या जातात, त्या पायातली गॅप कमी केल्या जाते. आपले सगळे द्वार बंद केल्या जातात. कारण हा तर प्राण निघून गेला आपल्या व्यक्तीचा, आपल्या जवळच्या व्यक्तीचा, पण दुसरा कोणीही आत्मा त्याच्यात प्रवेश करू नये म्हणून त्याचे सगळे द्वार, डोळे बंद केले जातात, नाकामध्ये बोळे टाकतात, कानामध्ये बोळे टाकतात, हे याच्यासाठी. मग काही काही लोकांना आपण बघतो तेव्हा त्यांचा प्राण निघायला खूप त्रास होतो बघा. लवकर प्राण जात नाही, 8-8 दिवस व्हेंटिलेटरवर असे लोक पडलेले असतात. का होतं असं? तर त्यावेळेला त्यांना अनेक गोष्टी आठवत असतात की मी ज्या वेळेला परमेश्वराकडनं आलो त्यावेळा मी लिस्ट घेऊन आलो होतो की मी हे करीन, हे करीन, हे करीन, पण याच्यातले 4च कार्य मी केले, अजून 6 कार्य माझे बाकी आहेत आणि मी अजूनही करू शकतो हा विश्वास वाटतो त्यांना की मी आता हे करून टाकतो, मी त्याच्याशिवाय जात नाही. अशा वेळा त्यांचं मन पुन्हा पुन्हा त्या शरीराचा मोह धरतो. ते ठरवतं की नाही, जसं काही असेल शरीर,
गलित गात्र झालं असेल तरीही मी या शरीराचा उपयोग करून मी माझ्या ज्या राहिलेल्या गोष्टी पूर्ण करते. आणि अशामध्ये काही काही वेळा बदला घेण्याची जी भावना असते ना, ती खूप स्ट्रॉंग असते. माझा एखादीनी अपमान केला, मला ते ऋण या इथेच फेडायचं आहे आणि मग मी जाणार, ही भावना ज्या वेळा असते त्यावेळा आपलं शरीर साथ सोडत नाही किंवा आपलं मन त्या शरीराचा साथ सोडायला तयार नसतं. छोट्या छोट्या गोष्टीत मन राहतं. जर नवीन घर बांधलं असेल तर या घराचा मी उपयोगच केला नाही, मी माझे इतके पैसे खर्च केले, आता ह्या घराचा उपयोग हे लोक करतील पण मला याचा उपयोग करता आला नाही, हे दुःख असतं. आणि मी अजूनही हे शरीर न सोडता या घराचा उपयोग करीन आणि मगच जाईन. जाणं तर आहे हे पट्ट, पण तरीही त्या शरीरात राहण्याची इच्छा खूप असते. खूप चिपकून बसतात ते त्या शरीराला. पण ज्या वेळा एका झटक्यात जेव्हा मृत्यू येतो, काही न सांगता हार्ट अटॅक आला आणि तो माणूस निघून गेला, त्या वेळात त्या क्षणाला त्याच्या मनात जी भावना असेल ती भावना त्याच्याबरोबर जाते. ज्या वेळा बघा खून होतो, एका पुस्तकात मी वाचलं आहे की एक सैनिक होता आणि त्याला थर्ड आयच्या इथे गोळी मारल्या गेली, डोक्याच्या मधोमध. या जन्मात देखील त्याला तिथे दुःख होतंय, तो पेन आहे त्याचा. किंवा काही काही जणांना ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला तर कमरेला दुखतं लहानपणापासून, दुसऱ्या जन्मात देखील, की कमरेचं हाड मोडलेलं असतं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असतो, तर आयुष्यभर त्याची ती कंबर दुखत असते. कारण येताना त्यांनी मागच्या जन्माचं ते दुःख तसंच आणलेलं असतं. मृत्यूच्या 8 दिवस आधी सूर्यचंद्राचा प्रकाश पूर्ण दिसेनासा होतो. 6 महिन्याच्या आधी थोडा थोडा काही वेळ दिसतो, काही वेळ दिसत नाही, असं होतं. पण मृत्यूच्या 8 दिवस आधी हा प्रकाश दिसेनाचा होतो. शरीर हळूहळू पांढरं पडायला लागतं किंवा पिवळं पडायला लागतं. हे संकेत आहे. ते रक्त खालच्या दिशेने बसायला लागतं. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे ते खाली बसायला लागतं. पेशंट झोपलेला असतो आणि ते पाठीच्या तिथे बसायला लागतं. ज्या लोकांचा मृत्यू व्हायचा असतो त्यांना आपली सावली दिसत नाही, सावली दिसेनाशी होते. त्यांना बोलावणाऱ्या आकृत्या दिसायला लागतात 8 दिवस आधीपासून, की मला ह्या कोपऱ्यामध्ये खूप सारे लोक दिसतात आहे, खूप सारे लोक मला बोलावतात आहे, त्यांचा खूप आवाज आहे आणि मला चल म्हणतात आहे, नाही जाणार मी, नाही जाणार मी, असं ही व्यक्ती ओरडत असते. पण ती सांगू शकत नाही की तिला काय होत आहे. त्या व्यक्ती तिला बोलावतात, ते लोक तिला बोलावतात असं तिला भास व्हायला लागतात. किंवा शरीरावर लाल लाल चट्टे उमटायला लागतात, रक्त साकळायला लागतं, श्वास घ्यायचा त्रास व्हायला लागतो, कधी कधी तोंडातून फेस येतो. मृत्यूच्या वेळा घरघर लागते, श्वास वर वर यायला लागतो आणि खालून शरीर हळूहळू थंड पडायला लागतं. मृत्यूच्या वेळेला त्या आत्म्याला असं वाटतं की मी मध्येच कुठेतरी तरंगतोय, माझं शरीर सुटलं आहे आणि मी मध्येच या शरीराच्या वरती तरंगतो आहे, अशी भावना निर्माण होते.
आणि ते तरंगणारं शरीर तो पुन्हा 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 खाली खेचण्याचा प्रयत्न करतो. त्याला मृत्यूचे स्वप्न पडायला लागतात, पण त्याला स्वतःचा मृत्यू दिसत नाही, दुसऱ्या कोणाचा तरी मृत्यू दिसतो. की अमक्याचा मृत्यू झाला आहे, तमक्याचा मृत्यू झाला आहे, असं तो सांगतो. मी काल तुम्हाला तेच सांगितलं होतं की चक्रातून प्राण निघतात. त्यांनी आयुष्यभर ज्या चक्रावर गेलं असेल त्या चक्रातूनच त्याचा प्राण निघतो. आई जवळ दिसते, आई लोप करताना दिसते, बालपण आठवायला लागतं, बालपणात तो रमायला लागतो, बालपणाच्या गोष्टी सांगायला लागतो. त्याला असं वाटतं की माझ्या आईने मला मांडीवर घेतलाय, माझा लाड करताय आणि मी खूप छोटा झालेलो आहे आणि आई मला घेऊन जातीये. त्यावेळा त्याचं दुःख कमी होतं, त्यावेळा त्याला भीती कमी होते. काही काही वेळेला बघा ऍक्सिडेंट होतो, त्यावेळा चक्रातून प्राण निघत नाही, तर त्याला झालेल्या जखमेतून त्याचा प्राण निघतो. त्याला जिथे कुठे जखम झाली असेल त्या जखमेतून त्याचा प्राण निघतो. मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे की जी अशी व्यक्ती असते की जिचा जखमेतून प्राण निघाला, त्या जखमेवर हळद लावली पाहिजे. हळद काय करते तर नवीन आत्म्याला त्या शरीरात स्थान देत नाही, येऊ देत नाही त्या प्रेताजवळ. त्यामुळे त्या जखमेवर हळद किंवा त्या जखमेच्या आजूबाजूला हळदीचं एक सर्कल काढलं पाहिजे. आणि ही मृत्यूची प्रोसेस 72 तास आधीपासून सुरू झालेली असते. जेव्हा नॉर्मली प्राण जातो त्यावेळेला 72 तास आधीपासून हळूहळू एक एक अवयव, एक एक अवयव पायापासून वरपर्यंत रिकामं होत जातं. एक एक अवयव थंड पडत जातो, अग्नी निघून जातो प्राणाबरोबर आणि मग पूर्ण शरीर रिकामं होतं. ज्या वेळा प्राण निघतो त्यावेळा तो आपल्या शरीराच्या जवळ उभा राहतो, आपल्या शरीराला पाहतो. त्यावेळा त्याचा मोह सुटलेला असतो. त्याला असं वाटतं की माझं हे शरीर जे आहे ना ते खराब झालेलं होतं, आता मी जे शरीर घेतलं आहे ते खूप छान आहे. पण त्याला हे समजत नाही की ते शरीर जे त्यांनी धारण केलेलं असतं ते सूक्ष्म शरीर असतं, त्यांनी तो काहीच करू शकत नाही. तो ओरडून आपल्या नातलगांना सांगतो की मी मेलेलो नाहीये, मी जवळच उभा आहो, हे माझं पडलेलं कलेवर आहे. त्याला हे समजायला बराच वेळ लागतो की मी या शरीरापासून वेगळा झालेलो आहे, माझा मृत्यू झालेला आहे, हे समजायला त्याला बराच वेळ लागतो. आणि ज्या वेळा समजतं त्यावेळा रडणाऱ्या लोकांना त्याला शांत करता येत नाही. तो ओरडत असतो की मी नाही, मला मी ठीक आहे, मी इथेच उभा आहे, तुम्ही माझ्याकडे पहा, नका रडू. ओरडत असतो, सांगत असतो, पण त्याच्या नातलगांना त्याचं काहीच समजत नाही. त्याची भाषा ही त्याच्या पुरतीच असते. मग त्याला दुःख होतं की माझी बायको रडते, माझी मुलं बसलेले आहे, आता यांचं कसं होईल, आता हे कसे जगतील, माझ्याशिवाय कसे जगतील. हा त्याचा भ्रम खूप मोठा असतो की माझ्याशिवाय हे लोक जगूच शकत नाही.
आणि त्याच वेळेला तो या पृथ्वीवर राहणं पसंत करतो. उघडलेल्या पोर्टल मधून जायचा प्रयत्नच करत नाही, जायला तयार होत नाही की माझे नातलग इथे रडत बसलेले आहेत. जन पळभर म्हणतील हाय हाय, तू जाता राहील कार्य काय. 4 दिवसांनी हेच लोक विसरून जातात. भूक भुकेच्या जागी लागतेच, तहान लागतेच, पोटात अन्न टाकल्याच जात. पण त्या वेड्या आत्म्याला हे समजत नाही. तो त्या मुलांमध्ये गुंतलेला असतो, सगळ्यामध्ये गुंतलेला असतो. म्हणून हळूहळू आपल्याला तयार करायचंय. ही जागा पृथ्वीला सोडायचंय. आपल्याला चिर निद्रा घ्यायची आहे, पुन्हा यायचंच नाहीये या पृथ्वीवर. अशी आज आपल्याला तयारी करायची आपल्या मनाची. हे रडणार आहे हे जेव्हा आपण आपल्या मनाला सांगतो, हे 4 दिवस रडणार आहेत सगळेजण. पण मी यांच्या प्रेमात न फसता माझे जे गुरु येणार आहेत मला न्यायला, त्यावेळा त्यांचं बोट पकडून मी निघून जाईन. माझी आई जेव्हा येईल मला न्यायला, किंवा माझे वडील मला न्यायला येतील, तेव्हा मी त्यांचं बोट पकडून निघून जाईन. ही मनाची तयारी आधीपासून करायला पाहिजे. आपण केली तसं त्यावेळा घडतं. आपण आपल्या गुरूंना हेच सांगायचं की माझा ज्या वेळा मृत्यू होईल तेव्हा तुम्ही मला घ्यायला या, तुम्ही मला उचलून न्या. आपल्या मनाची अवस्था आपल्याला आधीपासून करून ठेवायची. आपण या शरीरात भाड्याने आलेलो आहे, भाड्याचं घर आहे हे. एक दिवस सोडून आपल्याला आपल्या घरात जायचंय, जे घर आपल्या गुरुच्या घरात आहे. आपल्याला स्वर्ग लोक नको, आपल्याला बाकी कुठलाच लोक नको. जिथे संत राहतात त्या जागेत आपल्याला जायचंय. आपल्या मनाची अवस्था पहिलेपासून अशीच करून ठेवू आपण सगळेजण. आणि त्याच्यासाठीच हे ध्यान आहे. आपण जे ध्यान शिकतो आहे तो हा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आहे. बोलणं मुश्किल होतं. चला पाणी प्या. इथे कोणीच अमर होऊन आलेलं नाहीये. प्रत्येकाला जायचंय. आणि जशी आपण गावाला जाताना तयारी करतो ना, तशी पहिलेपासूनच तयारी करून ठेवूया, आपल्याला जड जाणार नाही. एक एक वस्तू आपण जसं बॅग मध्ये भरतो तसा हिशोब आधीच करून ठेवूया. जे काय द्यायचं ते देऊन टाकू सगळ्यांना. काय काय राहिलंय आपल्याच आतापर्यंतच्या आयुष्याचा जमा खर्च मांडूया. मी काय काय चुकली, मी काय काय करायची राहिली, याचा हिशोब जर आपण करून ठेवला ना, ज्यांचं कोणाला आपण बोललो, ज्यांना त्रास दिला, त्या सगळ्यांना माफी मागून टाकूया. माफ करणं न करणं त्यांच्यावर. पण आपल्याकडनं आपण सगळ्यांची माफी मागूया. आजच्या ध्यानात आपण माफीच घेऊया. चला ध्यानाला. पाय क्रॉस करा.
बोटात बोट मिसळून. मांडीवर ठेवून घ्या. डोळे अलगद बंद. डोळे अलगद बंद. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. येणारा श्वास, जाणारा श्वास. स्थिर होऊन जा. शांत. शांत. पूर्ण शांत व्हा. सरळ हृदय चक्रावर चला. हृदय चक्रावर स्थिर. हृदय चक्रावर स्थिर व्हा. गुरूंना प्रणाम करा. आई वडिलांना नमस्कार करा. स्थिर व्हा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला ज्यांनी कोणी त्रास दिला असेल, अशा एका व्यक्तीला आठवा. जी मृत असू शकते किंवा जिवंतही असू शकते. त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा. त्या व्यक्तीने दिलेला त्रास, त्या क्षणी तुम्हाला जे बोललं असेल, मारलं असेल, ती परिस्थिती, त्यावेळा तुम्ही कुठे होतात, ती परिस्थिती, सगळं काही आठवा.
संपूर्ण डोळ्यासमोर आणा. त्यावेळा तुमच्या मनाची झालेली स्थिती, तुम्हाला झालेलं दुःख, आठवा. पूर्ण आठवा. ती व्यक्ती तुम्हाला बोलते, पूर्ण तिचे शब्द आणि शब्द तुमच्या कानावर येतात आहे. तुमच्या डोळ्यात पाणी आहे. त्या बोलण्याचं, त्या मारण्याचं. तुम्हाला झालेलं दुःख आजही तुम्हाला आठवत आहे. तेवढाच वेदना आजही होतात आहे. फील करा त्या वेदना. समोरच्या व्यक्तीला पूर्ण पहा, पायापासून डोक्यापर्यंत. पूर्ण पहा. पूर्ण लक्ष द्या समोरच्या व्यक्तीकडे. पूर्ण दुःख वरती येऊ द्या. हृदयात कोंडून ठेवलाय तुम्ही. निघून जाऊ द्या. तुमचे गुरु तुमच्या जवळ आहेत. अश्रू येत असतील तरी वाहू द्या. कुठेच रोकू नका.
समोरची व्यक्ती वाटेल तसं बोलते, वाटेल तसा अपमान करते, आणि ते दुःख आपण आतमध्ये पुरून ठेवलंय. ते बाहेर पडू नये म्हणून त्याच्यावर लेयर्स आणि लेयर्स चढवून ठेवले इतके वर्ष. निघू द्या ते सगळं बाहेर. भळभळणारी जखम मोकळी होतीये. साचवलेला कचरा निघून जातोय. डोक्यावर गुरुचा स्पर्श अनुभवा. आईच्या मायेने तुमच्या डोक्यावर, तुमच्या पाठीवर, त्या हाताला, त्यांच्या स्पर्शाला अनुभवा. गुरुच्या स्पर्शाने हळूहळू दुःख कमी कमी होत चाललंय. गुरुचे स्पर्श आश्वासक आहे, तुम्हाला धीर देणार आहे. गुरूंचे शब्द कानी पडतात आहे, बाळ, हा कर्माचा हिशोब होता ग. तो पूर्ण झाला. मागच्या कुठल्या तरी जन्मात
तू हिच्याशी असंच वागली होतीस किंवा याच्याशी असंच वागली होतीस. माफ कर तिला. संपूर्ण लक्ष गुरुच्या पायाकडे. गुरूंचा हात अजूनही तुमच्या डोक्यावर. आता दृष्टी समोरच्या व्यक्तीवर. तिच्या डोळ्याला डोळा भिडवून तिला सांगून टाका की मी तुला माफ केलं. मी जे वागली होती त्याबद्दल मला पण माफ कर. मला माफ कर. मी तुला हृदयापासून माफ केलेलं आहे. तुमच्या हृदयातून काळा धूर निघून जातोय. काळा धूर निघून जातोय. आता समोरच्या व्यक्तीकडे बघा. तिच्या चेहऱ्यावर एक हसू आहे. तुमच्या हृदयातून प्रेमाचा प्रकाश, प्रेमाचे व्हायब्रेशन त्या समोरच्या व्यक्तीकडे जातात. फील करा. तुमच्या हृदयातून जाणारा प्रकाश पांढरा स्वच्छ आहे. प्रेम आहे त्याच्याबरोबर. तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला माफ केलंय. तुमच्या हृदयातून काळा धूर निघून गेला. जागा साफ झाली.
शांत आहात तुम्ही. पूर्ण शांत. गुरूंचा हात शाबासकीसाठी पाठीवर फिरतोय. आपल्या छोट्या छोट्या गोष्टीचं कौतुक आपल्या गुरुला असतं, आपल्या आईला असतं. आणि गुरु ही माऊली आहे. आपण जे धरून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं, त्याचा त्रास आपल्यालाच होत होता. तो आज आपण मोकळा सोडून दिला. स्पर्श अनुभवा. पूर्ण स्पर्श अनुभवा. दृष्टीला गुरूंच्या पायावर. डोकं गुरूंच्या पायावर. दोन्ही हाताने गुरूंचे पाय पकडून घ्या. तुमच्या हाताला पावलांचा कोमल स्पर्श होतोय. अनुभवा. डोकं ठेवा. शरीरात बांधून ठेवलेलं निघून गेल्यामुळे हलकं हलकं झालंय. प्रसन्न झालंय मन. शांत. पूर्ण शांत. समोरची व्यक्ती निघून गेली आहे. तुमच्या मनातून तिने केलेल्या जखमा निघून गेल्यात. आता जेव्हा केव्हा ती तुमच्या समोर येईल, तेव्हा एका वेगळ्या रूपात कुठलेच बंध तिच्याशी नाहीत. शांत झालात. पूर्ण शांत. हळूहळू ध्यानातून बाहेर यायचंय. पाय सोडून द्या. बोटात बोट मिसळून ठेवले होते आपण, ते मोकळे करा. पायाच्या बोटाची हालचाल, हाताच्या बोटाची हालचाल.
दोन्ही हात डोळ्यांवर. हळूहळू प्रकाश बघण्याचा प्रयत्न. हळूच डोळे एका स्माईल सह डोळे उघडायचे आहेत. एक गोष्ट आयुष्यातून निघून गेली आहे. वैशाली ताई, हळूहळू ध्यानातून बाहेर या. संध्याताई, तुम्ही बाहेर नाही निघाल्या का? हळूहळू या. आले का सगळे जण? उद्या आत्म्याचा प्रवास प्रकाशाच्या दिशेने कसा होतो हे बघूया. कसं जातो तो, काय करतो, कोण येतं, कसं येतं, याचा थोडासा मागोवा घेण्याचा प्रयत्न करूया. मला आज्ञा द्या. जय श्रीराम.